रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी अभंग पाहणार आहोत. या अभंगात हनुमानजींच्या अद्भुत पराक्रमाचे आणि त्यांच्या अपार शक्तीचे सुंदर वर्णन केले आहे. हनुमानजी हे केवळ बलवान नव्हते, तर ते प्रभू रामचंद्रांचे परम भक्त होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्ती, निष्ठा आणि समर्पण दिसून येते. लंकेमध्ये जाऊन सीतेचा शोध घेणे, रावणाच्या अहंकाराला धक्का देणे आणि संपूर्ण लंकेला अग्नी लावणे हे सर्व त्यांच्या अपार शक्ती आणि धैर्याचे उदाहरण आहे. या अभंगातून आपल्याला शिकायला मिळते की खरे सामर्थ्य हे केवळ शरीरात नसते, तर ते श्रद्धा, भक्ती आणि निस्वार्थ सेवेमध्ये असते. जेव्हा आपण ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा अशक्य वाटणारी कामे सुद्धा शक्य होतात. हनुमानजींच्या जीवनातून आपण धैर्य, आत्मविश्वास आणि भक्ती यांचा सुंदर संगम शिकू शकतो. चला तर मग या पवित्र अभंगाचा अनुभव घेऊया आणि आपल्या जीवनातही या शिकवणीचा उपयोग करूया. अभंग 286. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी ही संत काव्यातील किंवा अभंग परंपरेतील अत्यंत प्रभावी आणि प्रतिकात्मक ओळ आहे. यात भगवान हनुमान यांच्या पराक्रमाचा उल्लेख केला आहे. या ओळीत हनुमंत महाबळी म्हणजे भगवान हनुमान, जे अपार शक्तीचे, बुद्धिमत्तेचे आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. हनुमान हे रामभक्त असूनही त्यांच्या शक्तीला कोणतीही मर्यादा नाही. महाबळी या शब्दातून त्यांच्या अतुलनीय सामर्थ्याची आणि धैर्याची ओळख होते. दुसरा भाग, रावणाची दाढी जाळी, हा अत्यंत प्रतिकात्मक आणि काव्यात्मक आहे. याचा अर्थ असा की हनुमानाने लंकेत जाऊन रावणाच्या राज्यात मोठा विध्वंस केला आणि त्याला अपमानित केले. परंपरागत कथेनुसार हनुमानाने लंका दहन केले. त्यांनी सीतेचा शोध घेताना रावणाच्या दरबारात आपली शक्ती दाखवली आणि संपूर्ण लंका जाळून टाकली. येथे दाढी हा शब्द प्रतिकात्मक आहे, जो रावणाच्या अहंकाराचे, गर्वाचे आणि शक्तीच्या दुरुपयोगाचे प्रतीक मानला जाऊ शकतो. ही ओळ केवळ एक घटना सांगत नाही, तर त्यातून एक मोठा संदेश दिला जातो. तो म्हणजे अहंकार आणि अन्याय कितीही मोठा असला तरी भक्ती, सत्य आणि धर्म यांच्या शक्तीसमोर तो टिकू शकत नाही. रावण हा अत्यंत शक्तिशाली राजा होता, परंतु त्याचा अहंकार आणि अन्याय त्याच्या विनाशाचे कारण ठरला. दुसरीकडे हनुमान हे विनम्र भक्त असूनही त्यांनी आपल्या भक्तीमुळे आणि धैर्यामुळे असाधारण कार्य केले. या ओळीतून आपल्याला हेही शिकायला मिळते की खरे सामर्थ्य शरीराच्या शक्तीत नसते, तर मनाच्या शुद्धतेत, भक्तीत आणि धर्मपालनात असते. हनुमानाने कोणताही स्वार्थ न ठेवता श्रीरामाच्या कार्यासाठी स्वतःला समर्पित केले आणि त्यामुळे ते महाबळी ठरले. अशा प्रकारे ही ओळ आपल्याला धैर्य, भक्ती, नम्रता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देते. ओळ. ध्रुव. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. ही ओळ भक्तिभावाने ओथंबलेली आहे. यात भक्त आपल्या आराध्य देवतेला, इथे हनुमान किंवा रामभक्त परंपरेतील दिव्य शक्तीला मनापासून वंदन करत आहे. तया माझा नमस्कार म्हणजे त्या महाबली हनुमानाला मी नमस्कार करतो. इथे तया हा शब्द त्या दिव्य व्यक्तीचा निर्देश करतो, ज्याचे वर्णन आधीच्या ओळीत आले आहे. म्हणजेच जो हनुमान आहे, जो रावणाच्या अहंकाराचा नाश करणारा आहे, त्या शक्तीला भक्त नतमस्तक होतो. वारंवार निरंतर या शब्दांत भक्तीची गहनता दिसते. वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा आणि निरंतर म्हणजे सतत, अखंड. याचा अर्थ असा की भक्त एकदाच नाही, तर सतत, प्रत्येक क्षणी मनाने, वाणीने आणि भावनेने त्या देवतेला नमस्कार करत राहतो. ही भक्ती क्षणिक नसून जीवनभर चालणारी आहे. या ओळीत ध्रुव म्हणजे ध्रुवपद किंवा रेफ्रीन, जो अभंग किंवा ओवीमध्ये वारंवार परत येतो, तो मुख्य भाव अधोरेखित करतो. इथे मुख्य भाव म्हणजे पूर्ण समर्पण आणि अखंड भक्ती. या ओळीचा खोल अर्थ असा आहे की खऱ्या भक्तीमध्ये अहंकार नसतो. भक्त स्वतःला लहान समजून देवाला महान मानतो. हनुमानासारख्या शक्तिशाली देवतेसमोरही भक्त केवळ नम्रता ठेवतो, कारण त्या शक्तीतच सत्य, धर्म आणि करुणा आहे. ही ओळ आपल्याला शिकवते की जीवनात कितीही मोठे यश किंवा शक्ती मिळाली तरी नम्रता आणि कृतज्ञता कायम ठेवावी. तसेच देवावरील श्रद्धा ही सतत असावी,
केवळ संकटात नव्हे तर प्रत्येक क्षणी. अशा प्रकारे ही छोटी ओळ भक्ती, नम्रता आणि अखंड स्मरण यांचा सुंदर संदेश देते. ओळ क्रमांक 2. करोनी उड्डाण, केले लंकेचे शोधन. ही ओळ भगवान हनुमान यांच्या पराक्रमाचा आणि बुद्धिमत्तेचा अत्यंत सुंदर वर्णन करते. यामध्ये त्यांच्या लंकेतील मोहिमेचा संदर्भ आहे. करोनी उड्डाण म्हणजे हनुमानांनी आकाशातून उड्डाण केले. हनुमान हे केवळ शक्तिशाली नव्हते, तर ते वायुपुत्र असल्यामुळे त्यांच्याकडे अद्भुत वेगाने आकाशात उडण्याची क्षमता होती. श्रीरामाच्या आदेशानुसार सीतेचा शोध घेण्यासाठी त्यांनी विशाल समुद्र ओलांडून लंकेकडे प्रस्थान केले. हे उड्डाण केवळ शारीरिक प्रवास नव्हता, तर ते धर्मकार्याचे प्रतीक होते. केले लंकेचे शोधन म्हणजे त्यांनी लंकेमध्ये जाऊन सीतेचा शोध घेतला. इथे शोधन हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. याचा अर्थ फक्त पाहणी करणे नाही, तर सत्याचा शोध घेणे, अन्यायाच्या अंधारात प्रकाश शोधणे असा होतो. हनुमानांनी लंकेत जाऊन रावणाच्या साम्राज्यात सीतेचा शोध घेतला आणि तिची स्थिती जाणून घेतली. या प्रवासात त्यांनी केवळ शोधकार्य केले नाही, तर रावणाच्या दरबारात आपली शक्ती, बुद्धी आणि भक्ती यांचा अद्भुत संगम दाखवला. त्यांनी लंकेत आपली ओळख निर्माण केली आणि रावणाच्या अहंकाराला आव्हान दिले. या ओळीतून एक महत्वाचा संदेश मिळतो की सत्य आणि धर्माच्या शोधासाठी कोणतीही अडचण मोठी नसते. हनुमानांनी समुद्र, संकटे, शत्रू यांना न जुमानता आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यांचा प्रवास हा धैर्य, निष्ठा आणि समर्पणाचा आदर्श आहे. अशा प्रकारे ही ओळ आपल्याला शिकवते की योग्य कार्यासाठी प्रयत्न, धैर्य आणि विश्वास असेल तर कोणतीही सीमा आपल्याला थांबवू शकत नाही. ओळ क्रमांक 3. जाळीएली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. ही ओळ हनुमानांच्या लंका दहनाच्या अद्भुत प्रसंगाचा उल्लेख करते आणि त्यामागील भक्तिभावही स्पष्ट करते. जाळीएली लंका म्हणजे हनुमानांनी लंका नगरीला आग लावली. रामायणातील प्रसंगानुसार जेव्हा रावणाच्या सैनिकांनी हनुमानांना बंदी बनवले आणि त्यांच्या शेपटीला आग लावली, तेव्हा हनुमानांनी आपल्या बुद्धीचा आणि शक्तीचा वापर करून संपूर्ण लंका जाळून टाकली. हे केवळ विध्वंस नव्हते, तर अधर्मावर धर्माचा विजय होता. लंका ही रावणाच्या अहंकाराचे आणि अन्यायाचे प्रतीक होती आणि तिचे दहन म्हणजे त्या अहंकाराचा नाश होय. धन्य धन्य म्हणे तुका म्हणजे संत तुकाराम महाराज या प्रसंगाचे वर्णन करताना त्या दिव्य कार्याचे कौतुक करतात. धन्य धन्य हा शब्द त्यांच्या मनातील कृतज्ञता, आश्चर्य आणि भक्तिभाव व्यक्त करतो. संत तुकाराम महाराज हे स्वतः विठ्ठल भक्त होते आणि ते हनुमानांच्या कार्याला दिव्य, पवित्र आणि प्रेरणादायी मानतात. या ओळीतून 2 महत्वाचे अर्थ निघतात. पहिला म्हणजे हनुमानांचा पराक्रम, ज्यांनी एका क्षणात संपूर्ण लंका जाळून अधर्माचा नाश केला. दुसरा म्हणजे संत तुकारामांचा भक्तिभाव, जे त्या घटनेला केवळ इतिहास म्हणून नाही तर आध्यात्मिक प्रेरणा म्हणून पाहतात. ही ओळ आपल्याला शिकवते की अन्याय, अहंकार आणि अधर्म कितीही मोठा असला तरी सत्य आणि भक्तीच्या शक्तीसमोर तो टिकू शकत नाही. तसेच खऱ्या संतांना आणि भक्तांना अशा दिव्य कार्यांमध्ये ईश्वराचे दर्शन होते. अशा प्रकारे ही ओळ पराक्रम, भक्ती आणि आध्यात्मिक कृतज्ञतेचा सुंदर संगम दर्शवते. शिकवण. ही अभंगातील ओळ आपल्याला शिकवते की खरा भक्तिभाव, धैर्य आणि सत्यासाठी उभे राहण्याची ताकद असली तर कोणताही अन्याय आणि अहंकार मोठा राहत नाही. हनुमानांनी आपल्या पराक्रमाने अधर्माचा नाश केला आणि धर्माचे रक्षण केले. संत तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतात की देवभक्ती, नम्रता आणि सत्यमार्ग कधीही सोडू नये. जीवनात संकटे आली तरी धैर्य ठेवून योग्य मार्गाने पुढे जावे. भक्ती आणि चांगल्या कर्मामुळेच जीवन पवित्र बनते. अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.